जमीनदार महेशच्या घरी आज 2 सैनिक आले होते. सांगा, कोणत्या कामानुसार माझ्याकडे येणं झालं? राज्यामध्ये सगळं ठीकठाक तर चालू आहे ना? जमीनदारजी, तुम्ही तर ह्याच गावातून आहात आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. यामुळे तुमच्याकडे निवेदन करतो, कृपा करून स्वतः समर्पण करून द्या आणि माझ्यासोबत चला. ह्याने काही अपराध केला आहे का? राजांचा आदेश आहे, बस. यापेक्षा जास्त काय माहीत करून घ्यायचंय तुम्हाला? शिपाई, तुझ्या तोंडाला लगाम लाव. तुला माहित नाही का तू कोणाशी बोलतोय? हे पूर्ण गाव जमीनदाराचं आहे. काही गोष्ट नाही तानसिंग, मी तुमच्या सोबत येतो. माझ्या बाबांनी काही चुकीचं काम केलं आहे काय काका? ते उत्तर द्या. लहान मुलगा काही विचारत आहे तुम्हाला. सरस्वती, नाही याच्यामध्ये दानसिंगचा काही दोष नाही, दुसऱ्या कोणाचा. सत्तेच्या लोभामध्ये असंच होतं. आणि बेटा रुद्र, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, तुला फक्त तुझं कर्म करायचंय, बाकी सगळं देवावरती सोड. सेनापती आणि सैनिक दोघे जण तिथून महेशला बंदी बनवून घेऊन जातात. सरस्वती रुद्रला बोलते, आपल्या बाबांना लक्ष देऊन बघ. त्यांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टींना जीवनभर आठवण ठेव आणि चुकीच्या मार्गावर जाऊ नको. हो आई, मी हे कधीच नाही विसरणार. या घटनेला आज 12 वर्ष झाले होते. रात्रीचा वेळ होता आणि ह्या आलिशान कोठीमध्ये आज एक मोठी चोरी होणार होती. 3 चोर नकाब बांधून कोठीमध्ये शिरले होते आणि तिजोरीच्या जवळ उभे होते. चोरांचा सरदार त्या तिजोरीला एका चावीने उघडतो. उघडली तिजोरी. आता सगळं धन यातून काढा आणि याच्यामध्ये चिठ्ठी ठेवून द्या, जसं तुम्ही सांगाल सरदार. तिघेजण सगळे पैसे भरून आपल्या घरी जातात. रुद्र, ही आपली 3री चोरी आहे. आता आपण ह्या पैशाचं काय करायचं? हे पैसे उद्या रात्री 3 गावातील घरात पोहोचले पाहिजेत. त्याच्यानंतर राजापर्यंत ही गोष्ट पोहोचायला वेळ नाही लागणार. शेवटी त्यांच्या आवडत्या मंत्र्याचं धन जे गायब झालं आहे आणि पूर्ण गावामध्ये इच्छाधारी चोराचं नाव प्रत्येक गावापर्यंत पोहोचेल आणि प्रत्येक मुलाच्या तोंडामध्ये तुझंच नाव असेल. ही तर फक्त सुरुवात आहे. आता ती वेळ दूर नाहीये जेव्हा राजाचा तख्तपलट होईल. रुद्र, ज्याने आपल्या बाबांना बघून स्वतःकडून वादा केला होता की तो कधीच असं काही काम नाही करणार जे चुकीचं असो, आज तो काय खऱ्या रस्त्यावर चालत आहे आणि तो हे सगळं कशासाठी करत आहे? या प्रश्नांचा उत्तर तर आता रुद्रकडेच होता. ह्याच वेळेस राजाच्या दरबारामध्ये मंत्री एक दुःखभरी खबर घेऊन आला होता. महाराज, महाराज. काय झालं मंत्री? एवढं ओरडत का आहेस? माझं पूर्ण धन, माझी पूर्ण तिजोरी सगळं खाली केलं महाराज. फक्त एक चिठ्ठी सोडून गेलेत. काय काय लिहिलं आहे त्या चिठ्ठीमध्ये? आत्ता वाचून दाखवतो महाराज. मंत्री, गरिबांच्या पैशापासून तू तुझं भुवन बनवलं आहेस आणि आपल्या कर्तव्याला विसरला आहेस. तू जनतेचा मंत्री असून त्यांनाच लुटत आहेस. मी हे सगळे पैसे जनतेमध्ये परत वाटेल. राजा भ्रष्ट आणि मानसिक संतुलन त्यांचं बिघडलं आहे. आता त्यांच्यामध्ये न्याय करायची ताकद नाही राहिली. आपल्या मर्जीनं चोरी करणारा इच्छाधारी चोर. हे दृष्ट आहे कोण जो माझा उपहास करत आहे? याला लवकरात लवकर सापडून काढा आणि माझ्या समोर आणा. हे राजे, ही पहिली चोरी नाहीये. याच्या आधी पण 2 चोरी झालेल्या आहेत. तर तू आतापर्यंत सांगितलं का नाहीस? मी तुम्हाला सांगितलं होतं महाराज, पण त्यावेळेस तुम्ही व्यस्त होतात आणि सांगितलं की तुम्ही ह्या छोट्या मोठ्या गोष्टी घेऊन माझ्यापर्यंत नका येत जाऊ. कालच्या गोष्टी सोडा. ह्या चोरांनी मला चुनवती दिली आहे. लवकरात लवकर त्याला पकडा आणि कारागृहात टाका. जी आज्ञा महाराज. रुद्र आपल्या घरामध्ये झोपलेला आहे आणि मलखान आणि सुदामा त्याला उठवायला आले असतात. अरे रुद्र, आता उठ पण. जाऊ पण दे सुदामा, झोपू दे. अरे का झोपू देऊ? गाववाल्यांनी याचं नाव झोपणारा रुद्र ठेवलं आहे आणि सगळे म्हणतात जमीनदाराच्या घरी एवढा आळशी माणूस कसा काय जन्म घेतला. जमीनदाराची गोष्टच वेगळी होती आणि गावातील लोकांना आता अजून काही माहीतच नाहीये. तसं वडिलांनी आज दरबारात झालेली गोष्ट सांगितली. रुद्रने जसंच हे ऐकलं त्याची झोप मोडली. हे बघा, कामाची गोष्ट ऐकता त्याचे कान टवकारले.
सांग आता, काय बोलले काका? मलखानने रुद्रला आपल्या बाबाकडून बोललेलं सगळं काही हे ऐकून रुद्र बोलतो. राजा जो कधी लोकांचं म्हणणं ऐकत नाही, जो आपल्या मंत्र्याची तिजोरी खाली झाल्यानं एवढा चिडला आहे. खरं तर एवढी संवेदना त्यांना राज्यातील लोकांशी असायला पाहिजे, तर ते आज चांगले राजा असले असते. आता पुढच्या चोरीच्या तयारीला लागा. ह्या महिन्यात आपण 3 चोरी करूयात. आणि ह्या चोऱ्या कुठं केल्या जातील? 2 चोऱ्या तर ह्याच मंत्र्यासारख्या साध्या असतील आणि शेवटची चोरी खास असेल. एकदम जसं रुद्र बोलला होता, फक्त 2 आठवड्यामध्ये राजाच्या दरबारामध्ये त्यांच्या सगळ्यात जास्त खास लोकांच्या घरांमध्ये चोरी झाली आणि राजा काहीच नाही करू शकला. सेनापती, हे काय होत आहे? मी तुम्हाला ह्या चोरांना लवकरात लवकर पकडायला सांगितलं होतं, तर ते चोर आतापर्यंत बंदी का नाहीयेत? क्षमा करा महाराज, पण त्यांचा पत्ता लावण्यासाठी आपल्याला जनतेचा पण सहारा पाहिजे. पण कोणीच त्यांच्या विरोधात बोलायला तयार नाहीये. तो इच्छाधारी चोर त्यांचा रक्षक आणि त्यांचं दुःख हिरावून घेणारा नायक झाला आहे. काय? पूर्ण राज्य त्यांची साथ देत आहे? राजा मी आहे का तो? महाराज, त्याने 2 चिठ्ठ्या सोडल्या आहेत. काय लिहिलं आहे त्या चिठ्ठ्यांमध्ये? पहिल्या चिठ्ठीमध्ये हे लिहिलं आहे की, राजे, तुझ्या सगळ्या भ्रष्ट मित्रांची वेळ आलेली आहे. जनतेची इच्छा माझी इच्छा आहे. हे फक्त चोरी नाहीयेत. मला माझ्या हाताने न्याय लिहायचा आहे. ह्या इच्छांनी मला जन्म दिला आहे. मी ह्या इच्छांना धारण करणारा इच्छाधारी चोर. हे दृष्ट आहे कोण, जो स्वतःला न्यायाचा रक्षक आणि लोकांचा हिरो समजत आहे? दुसऱ्या चिठ्ठीमध्ये काय लिहिलं आहे त्यानं? बस फक्त एकच वाक्य, महाराज, पुढची चोरी सेनापतीच्या घरी. मला चुनवती देत आहे व्यापारी धनानंद आणि बाकी मंत्र्यांच्या घराच्या बाजूला जे काही पहिरेदार असतील त्यांना सगळ्यांना सेनापतीच्या घराच्या बाहेर लावा. जी आज्ञा महाराज. महाराजच्या आज्ञाचा पालन झाला आणि 1 आठवडा निघून गेला होता. ते 3 चोर एकदम अंधारात एका आलिशान भवनच्या समोर उभे होते. बरोबर तसंच झालं रुद्र, जसं तू विचार केला होतास. आता वेळ वडिलांची आहे. माघार घेऊ इच्छितोस? नाही, कधीच नाही. जे आवश्यक आहे ते आवश्यक आहे. धर्माच्या रस्त्यानं मला बाजूला जायचं नाहीये. चला. 3 जण भवनच्या आत जातात. सुदामा दोघांना तिजोरीच्या समोर थांबवतो. ही राहिली तिजोरी. आता फक्त ही तिजोरी साफ करायची. त्याच्यानंतर सगळं माझ्यावरती सोडून द्या. रुद्र त्या मोठ्याशा तिजोरीला उघडतो. त्यामध्ये सोन्याचे शिक्के आणि जेवरात भरलेले होते. 3 जण मिळून एक करून सगळा सोना बाहेर पोचवतात आणि कुणाला ह्याबद्दल काहीच कळत नाही. इथं कोणती चिठ्ठी सोडायची आहे? कोणतीच चिठ्ठी नाही. आता संदेश घेऊन इच्छाधारी चोर स्वतः जाईल. दुसऱ्या दिवस सकाळ होते आणि राजाच्या दरबारामध्ये सगळेजण जमा झाले. हे काय होत आहे? चुनवती देऊन स्वतः तिथं आलाच नाही. नक्कीच तुम्हाला घाबरला असेल महाराज. तेव्हा राजदूत येतो. महाराज, खूप मोठी वाईट गोष्ट झाली आहे. काय झालं आहे? तुमच्या सगळ्यात जवळच्या आणि या राज्यातील सगळ्यात मोठा व्यापारी धनानंद यांच्या घरून सगळं धन चोरलं गेलं आहे. काय? हो महाराज, आणि सूत्रांकडून माहिती भेटली आहे आणि सगळं धन राज्यामध्ये बरोबर वाटलं गेलं आहे. चोरांनी जे काही नुकसान केलं आहे ते आता लोकांकडून घेतलं जाईल. जा आणि प्रत्येक गावात नगरामध्ये ढिंडोरा पिटून द्या की लोकांनी सगळे पैसे वापस करावेत, नाहीतर बरोबर नाही होणार. तेव्हा त्या दरबारामध्ये रुद्र येतो. हे राजे, कोणता आदेश द्यायच्या आधी एकदा पहिले थोडा विचार तर करा. कोण आहेस तू, जो इथं माझ्या आज्ञेशिवाय तू इथं बोलायची हिंमत करत आहे? स्वतःच्या जीवाची काळजी नाही वाटत का? तुम्ही ज्याला शोधत आहात आणि काल रात्री तुम्हाला ज्यांनी फसवलं आहे तो मीच आहे, इच्छाधारी चोर. अच्छा, तर तू तोच आहेस? हो, मीच आहे. तुझी सत्ता आता तुझ्या हातातून चालल्या गेली आहे. काय बोलायचं आहे तुला?
ज्या प्रजेकडून तू धन घ्यायचा कोशिश करत आहेस त्यांना तुझ्या कारनाम्याबद्दल सगळं माहीत पडलं आहे. मी राजा आहे. ही प्रजा माझ्या इच्छेनुसारच चालणार. जे मी काही बोलल ते सगळ्यांना मान्यच करावं लागेल आणि हाच प्रजाधर्म आहे. हे राजे, धर्माच्या गोष्टी नका करू. तुम्ही कोणता राज्य धर्म निभावला आहे? ही भूमी, हे राज्य हे तुझ्या पुरख्याचं देणं नाहीये. तू फक्त एक प्रजाचा प्रतिनिधी आहेस. त्यांचं जगणं अवघड करून स्वतःचं तिजोरी भरणं हे खूप मोठं पाप आहे. राजा, आता तू राजा म्हणून राहायच्या लायकीचा नाहीयेस. याची जीभ कापा सेनापती. काका, तुम्ही ठरवा. सेनापती असल्याच्या कारणानं तुमचं मन राजाकडे आहे की प्रजाकडे? माझ्या वडिलांना आपल्या सत्तेचा वापर करून कारागृहात टाकल्या गेलं. त्यांनी मन नाही भरलं तर पूर्ण गावाला लुटल्या गेलं. सेनापती, काय विचार करत आहात? क्षमा करा महाराज, आपली सेना पण हेच विचार करते. रुद्र म्हणजे इच्छाधारी चोर बरोबर आहे. तुमचे कुकर्म एवढे वाढले आहेत की सेना पण आता तुमच्यासाठी आपलं प्राण नाही देऊ इच्छिते. आज सकाळपासून प्रत्येक गावातून आणि शहरातून खबर येत आहे की प्रजा विद्रोह करणार आहे. मी राजा आहे. माझ्या आज्ञेचं पालन करा. महाराजांना कारागृहात टाकलं जावं. नाही, हे बरोबर होत नाहीये. मी तुम्हा सगळ्यांना सोडणार नाही. मी राजा आहे. जो राजा स्वतःचं कर्तव्य विसरला जाईल अशा राजाचं नसलेलंच चांगलं आहे. राजा प्रजेसाठी असतो, प्रजा राजासाठी नसते. ह्या घटनेच्या काही महिन्यानंतर रुद्रचे बाबा महेशला नवीन राजा बनवलं गेलं आणि त्यानंतर राज्यामध्ये सुख शांती आली.